Thank you.
अपने आंगना में दीप नया जलने वाला है कि नन्हे कदमों से कोई छम छम चलने वाला है। हाय के नन्हा सा मेहमान आने वाला है। हाय के नन्हा सा मेहमान आने वाला है। राधे कृष्ण करे तेरा हर सुख सपना सच हो जाए। ऐसी गोद भरे कि तेरे घर के भाग चमक जाए। गोरे तेरे पिया तुझसे बड़े ही खुश रहते होंगे। हर पल कदम कदम पे तेरा गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। सासूबाई सासूबाईंना तर ओळखते बिचाऱ्या. एक तास झालं नुसतं इकडून तिकडं त्यांची म्हणजे लगबग चालू आहे की पाऊस आला तर काय व्हायचं. पाऊस आला म्हणजे काय म्हणतात की वरुण राजा आपल्या वीणाला आणि प्रशांत आणि त्यांच्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी तो थोडा आला आणि गेला. त्यामुळे आपल्या वरुण राजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ, कारण बाळासाठी तो पण इतका आनंदलेला आहे की आपलं बाळ येणार आहे म्हणून. तर आता वीणाला आणि प्रशांतला एक दोन
प्रश्न मी इथे विचारते की तुम्हाला दोघांना म्हणजे तुम्ही दोघं आता आई बाबा होणार, तर तुमच्या फिलिंग्स काय आहेत आणि एक्साइटमेंट किती आहे? प्रथम बाबा, होणारे बाबा बोलते. धन्यवाद आपण आल्याबद्दल, बाकी सगळेजण आल्याबद्दल. खूप छान वाटतंय, म्हणजे मनातून आनंद व्यक्त नाही करू शकत, पण खूप छान वाटतंय. आता जबाबदारी आल्यासारखं फिलिंग येते. हा, तयारी आहे आणि ठीक आहे, आनंदामध्ये स्वागत करायचं, त्याच हिशोबामध्ये सगळं. होणाऱ्या बाळांसाठी, होणाऱ्या बाबांसाठी जोरदार टाळ्या जाऊ दे. मी पण फंबल होते, मला पण टेन्शन आले. पाऊस आला तर कार्यक्रम कसा करायचा आपण, त्यामुळे थोडं फंबल होणं साहजिक आहे. आता आपण आपली होणारी आई बघू. वीणा काय म्हणते? मी तर काहीच सांगू शकत नाही. मला खूप छान वाटते आई होणार आहे. आपल्या वीणाला इतका आनंद झालेला आहे की तिचे काय म्हणतात की आनंदाश्रू ती लपवू शकत नाहीये. आणि इथं बसलेल्या सगळ्या महिलांना माहिती आहे की आई होणं म्हणजे किती आपल्याला ईश्वराने दिलेली एक देणगी आहे. त्यामुळं कळत न कळत सगळ्यांच्या डोळ्यामध्ये थोडं तरी आलेच असणार आहे. आनंदाश्रू आहे, आनंदाश्रू म्हणते. तर खूप छान. ह्या दोघांना परत एकदा आपण टाळ्यांच्या स्वरूपात शुभेच्छा देऊया आणि आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. आता आपण आपल्या वीणाला एका गाण्यातून लहानाची मोठी केलं, म्हणजे त्याच गाण्यामध्ये तिला लहानपण, तिचं परत कॉलेज, उच्च शिक्षण, जॉब, लग्न आणि तिला मातृत्व ह्या टप्प्याला आपण एका गाण्यातूनच आणून ठेवलेलं आहे. आता वीणा आणि प्रशांतच्या लग्नाला तुम्ही सगळे होता का? एक जणच होता का? एक जणांचाच आवाज आला मला. होता का? डान्स कोणी कोणी केलेला हात वर करा. आता ज्यांनी हात वर केलाय त्यांनी स्टेजवर येऊन डान्स करायचंय. आता घेत राहिला पाहिजे, म्हणून त्या दोघांना आठवण करून देण्यासाठी आम्ही त्यांचा लग्न सोहळा एकदा इथं परत सादर करत आहोत. नवराई माझी लाडाची लाडाची ग. याच्यामध्ये ज्यांनी हात वर केलाय त्यांनी सुद्धा यायचा डान्स करायला आणि ज्यांनी नाही केला त्यांनी पण यायचंय. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. औराई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इठलाती बल खाती वो. सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो. चुनर में इसकी सितारे सारे चमकीले चमकीले चमकीले, कंगन में इसके बहारे बाजे हरियाले हरियाले हरियाले. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवडा हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग ग ग ग.
वीणाने पण छान केला, मस्त. प्रशांतने का केलं नाही बरं? फ्रेंड सर्कलवर अगदी धमाकेदार पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि तिकडचे सर्व नातेवाईकांना तिने आपलेसे करून घेतले आणि तिकडचे सगळे रीतिरिवाज सुद्धा तिने शिकून घेतले. अशाच प्रकारे तिचे छान दिवस जात होते आणि त्यातच श्रावण महिना आला. आता श्रावण महिना म्हटलं की आपल्या सगळ्या महिलांना माहिती आहे बघा की व्रतवैकल्य चालू होतात, सण समारंभ चालू होतात. तर आपण मगाशी आपल्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले, तर आपण आपल्या देवीचे सुद्धा आता आशीर्वाद घेणार आहोत. आणि ह्या गाण्यामध्ये माझ्या मैत्रिणी तुम्हाला फुगड्या खेळण्यासाठी तिथं बोलवायला येतील, तर पटकन सगळ्यांनी या, कारण गाणं संपून जाईल, मग तुमचा आनंद तसाच राहील. त्यामुळे पटकन यायचे. ज्यांना पारंपरिक फुगड्या घालता येत असतील त्यांनी घालायचे. तर सादर करत आहोत मंगळागौरीचा पिंगा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा माझा पिंगा घालत भिंगा पिंगा ग पिंगा माझा पिंगा घालत भिंगा पिंगा ग पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा तुझ्या पिंगानं मला बोलवली रात गाजवली पोरी 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 पिंगा माझा पिंगा घालत भिंगा पिंगा ग पिंगा माझा पिंगा घालत भिंगा पिंगा ग पिंगा हे पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा हा फुगडी खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा 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 फुगडी खेळ फिराची बाईल हो माझ्या दिराची फुगडी खेळ फिराची बाईल हो माझ्या दिराची खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा फुगडी खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा फुगडी खेळ राखोटा थर ग माझा अंगठा थर ग माझा अंगठा घेऊन चारी या वाटा खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा फुगडी खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा फुगडी खेळ राखोटा थर ग माझा अंगठा थर ग माझा अंगठा घेऊन चारी या वाटा खेळ ग पिंगा आलीस माझ्या संगा इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी होठों पे उंगली चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बांट ले आजा दिल की ये जमीन थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशिया इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का
छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे। हाले हाले झरोके चल खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे। दबे दबे पाँव जरा चले आओ ये पल मिलेंगे कहाँ। ये जिंदगी है और क्या एक चुटकुला हंस दे जरा खफा खफा क्यों है तू। छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे। हौले हौले झरोके चल खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे। रततता देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी। खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ। चलो 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 नए ख्वाब बुन ले। कब तक रहूं सबसे छोटा आए कोई मुझसे छोटा मांगे तुमसे घर का आंगन प्यारा प्यारा नजराना। धिकतन धिकतन धिक धिकतन 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 हे। तर आपली वेना प्रेग्नेंट राहिल्यापासून तिच्या सासरकडचे माहेरकडचे किंवा तिचे मित्रमैत्रिणी असू देत किंवा शेजारच्या अगदी काकू वगैरे पण असू देत सगळ्यांनी तिचे डोहाळे पुरवलेले आहेत. तर आम्ही पण आमच्या पुढच्या सादरीकरणातून तिचे डोहाळे पुरवणार आहोत. तर सादर करत आहोत कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे.
तिला पराच्या गादीवर हळू बसवा. किती ग लाजली लाजुनी हसली हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी पोर तृप्तीने माखली. उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली. हिरव्या हिरव्या रानात कळी मिजे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई होणार तू कोणाची ग आई. झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. कस्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाईचा दिशात पांगला. कंठतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा. वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल. चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग. शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग. सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा भुलवितो अवघ्या संसारा. आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. 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 तुमच्या गाण्यातून सुद्धा आम्ही तिचे डोहाळे पुरवलेले आहेत. तर आता बघू तिच्या आईंनी तिच्या सासूबाईंनी नणंदबाईंनी जाऊबाईंनी काय काय डोहाळे पुरवले आहेत ते आम्ही आमच्या मौखिक सौंदर्य इथे सादर करणार आहोत. तर सादर करत आहोत काय काय आवडे विना तुला. काय काय आवडे विना तुला ग विना तुला सासूबाई आणून देतील तुला. मग काय सासूबाई काय आणले आपण आपल्या लाडक्या सूनबाईंसाठी आपण. मीना ना माझी खूप लाडाची सुनबाई आहे बरं का. मी तिच्यासाठी आज गरम गरम बाजरीची भाकरी आणि मिरचीचा झणझणीत ठेचा आणलाय. आवडते का तुला. सासूबाई कुठे आहेत. आवडतो का मिरचीचा ठेचा आणि भाकरी आवडतो. पण असं काही नाहीये की तुम्ही एवढ्या छान गोड सासूबाई आहात आणि तुम्ही म्हणाले की सासूबाईने काय आणले म्हटलं काहीतरी वेगळं असं म्हणतील. खरं काय ते मिरचीचा ठेचा आणि भाकरी असं एकदम ते कसं असं सांगू का तुम्हाला. हे आम्ही एक गंमत म्हणून उदाहरण दिलेलं आहे आणि हे उदाहरण म्हणजे माझी आई आहे तिच्या काळातलं आहे हे उदाहरण. म्हणजे त्या काळचं नातं सासू सुनेचं असंच होतं मिरचीचा ठेचा आणि भाकरीसारखं. म्हणून एक गंमत म्हणून आम्ही इथं हे घेतलेलं आहे. तशा आपल्या विनाच्या सासूबाई इतक्या गोड आहेत आम्ही आल्यापासूनच बघतो त्यांना. पण तिला जरी मिरचीचा ठेचा आणि भाकरी आवडत असेल पण आता त्या प्रेग्नेन्सीमध्ये एवढं तिखट काही आपण तिला खाऊ देणार नाहीये. तर तिच्या मनात कुठंतरी आहे बघा की मला हे तुम्ही खाऊ देत नाही तर हे तर थोडं खाऊ द्या. तर ती काय म्हणते बघा.
भाकरी ठेचा नको हिला पिझ्झा बर्गर हवंय हिला पिझ्झा बर्गर हवंय हिला. बरोबर ना प्रशांत? बरोबर आहे ना. पण तिला जरी आता पिझ्झा बर्गर आवडत असेल पण ते सुद्धा आपण अवॉइड करणार आहोत. थोडंसंच खाल्लं तर चालेल. आता तिच्या आईंनी काय आणले बघा. काय काय आवडे विना तुला ग विना तुला आई आणून देईल तुला. मग काय आई साहेब काय आणले आपल्या लाडक्या लेकीसाठी आपण? मीना की नाही माझी फार लाडकी लेके बरं का. आज मी तिच्यासाठी गरम गरम पुरणपोळी आणली आहे साजूक तूप घालून. आवडेल का ग? कुठे आहेत वीणाच्या आई? ओके. आवडते पुरणपोळी का हिला? बनवते का पुरणपोळी? बनवते. पण आता तिला जरी आवडत असेल तर आई इतक्या छान नटून थटून आपल्या वीणाच्या ढोळा कार्यक्रम आपला चालू आहे. आता लेकीनं मागितलं म्हणलं की लगेच आईला वाटतं की करून द्यावं. पण असं काही नाहीये. त्याने 2 दिवसांनी तिला करून दिलं तरी चालेल. त्यांना त्या पुरणपोळीच्या ऐवजी आम्ही दुसरा ऑप्शन काय देतो बघा. पुरणपोळी नको हिला चायनीज नूडल्स हवंय हिला चायनीज नूडल्स हवंय हिला. बरोबर ना. मंचुरियन आवडतं. मावशी तरी म्हणते तिला मंचुरियन खूप आवडतं. पण तिला हे सगळं आवडतं म्हणून तर आम्ही हे नावं घेत असतो आणि ते खायचं नाही हे पण सांगत असतो. म्हणून तिच्या मनात भरपूर हे खायला सगळ्यांनाच आवडत असतं प्रेग्नन्सीमध्ये. पण थोडं खाण्यास काही हरकत नाहीये. म्हणजे सासूबाईंचं आहे तसं म्हणणं. तर तिच्या आता नणंदबाईंनी काय आणलं. नणंदबाई कुठे आहेत? हात वर करा जरा. नणंदबाई. ओके. काय काय आवडे विना तुला ग विना तुला नणंदबाई आणून देतील तुला. मग काय नणंदबाई काय आणले आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी? मी ना माझ्या लाडक्या बहिणीसाठी आईस्क्रीम मस्तानी आणि कुल्फी आणलेली. आवडेल का ग तुला? नणंदबाई आहे की तयारी लगेच आणून द्यायची? नणंदबाई पण तशाच आहेत तिच्यासारख्या. म्हणजे तिला काय खायचं असेल तर पटकन दोघी जाणार आणि खाऊन येणार. होय की नाही. पण आता समर सीझन जरी असला तर ऊन इतकं आहे आणि त्याच्यामध्ये लगेच तुम्ही एवढं थंड नाही खाऊ शकत. कारण ऍक्च्युली ती प्रेग्नेंट आहे त्यामुळं. आणि तिला आता खायचं तर आहे तर बघू तिला आम्ही दुसरं कोणतं ऑप्शन देतो. आईस्क्रीम मस्तानी नको हिला कॅडबी कोल्ड कॉफी हवी हिला कॅडबी कोल्ड कॉफी हवी हिला. चालेल ना. आता तिच्या जाऊबाईंनी काय आणले? कुठे आहेत जाऊबाई? जाऊबाई हातवर करा जरा. तर बघू आपल्या जाऊबाईंनी काय आणलं. काय काय आवडे विना तुला ग विना तुला जाऊबाई आणून देतील तुला. मग काय जाऊबाई काय आणले आपल्या लाडक्या जाऊबाईंसाठी आपण? मी माझ्या लाडकी जाण्यासाठी गरम गरम इडली सांबार आणला. तिला ना सगळंच आवडतं. असं काय आवडत नाही असं नाही. होय की नाही. आपली लेक एवढी गुणाचीच आहे. ती अशी कुणाचं मनच दुखवत नाही. म्हणजे सासरचे असू देत किंवा माहेरचे असू देत. पण इडली सांबारचा घाट घाललाय त्या जाऊबाईंना तिथं टेन्शन आलं. बापरे आता इडली सांबार कधी करायचं. इडली सांबार करणं म्हणजे दिव्य असतं. पण तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्यासाठी एक मस्त सोपा उपाय इथं सांगत आहोत. इडली सांबार तरी तुम्हाला करून द्यावंच लागणार 1-2-3 दिवसांनी. तर आता इन्स्टंट तुम्हाला ऑप्शन देतो. इडली सांबार नको हिला पाणी पुरी हवी हिला पाणी पुरी हवी हिला. आवडेल ना. किती गोड आहे बघा. तिला असं सगळंच आवडतं. आणि मला तर खूप तिचा स्वभाव आवडला की कुणाचं मन दुखवत नाही. खूप छान. तर एकदा आपल्या वीणासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि मी 5 क्वेश्चन विचारणार आहे. प्रत्येक ह्याचे पॉइंट तुम्ही काउंट करायचे. कारण मी क्वेश्चन विचारात बिझी राहणार. मला लक्षातच येणार नाही कुणाचे पॉइंट. कारण ह्यात पनिशमेंट असणार आहे. कोण जिंकेल ते
दुसरे जे हारेल त्यांना पनिशमेंट असणार. तुमच्या एंगेजमेंटची तारीख दोघांपैकी पटकन सांगा. 24 फेब्रुवारी 2019. 24 फेब्रुवारी 2019. बरोबर आहे का? बरोबर. चला, आपल्या विणाच्या खात्यात एक गेलेले पॉईंट. आणि पटकन सेकंड क्वेश्चन, लग्नाची तारीख. आता प्रशांतने उत्तर दिले, दोघांचा एक पॉईंट झाला. आता तिसरा, आता वेगळा आहे. प्रशांतचा आवडीचा एक तिखट आणि गोड पदार्थ. अनारसे गोड. गोड जास्त खातो, जास्त नाही. विणाच्या आवडीचा एक तिखट आणि गोड पदार्थ. गुलाबजामुन आणि चिकन. आपल्या प्रशांतला 2 पॉइंट झालेले आहेत आणि हिला 1.5 झालेला आहे. तुमच्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहेत. बऱ्यापैकी एकमेकांच्या आवडीनिवडी, म्हणजे प्रत्येकाला आपल्याला काय आवडतं, कुठे फिरायला वगैरे जा, हे सगळं माहित असेल. त्यात मी साधंच विचारणार आहे, प्रशांतचा आवडता कलर कोणता? ऑरेंज. आणि तोच क्वेश्चन तुला आहे. पर्पल. पर्पल. आणि आता एक क्वेश्चन की समजा आता बाळ झाली तर दोघं त्याला घेऊन पहिल्यांदा कुठे जाणार? शेगावला गजानन महाराज. आता माझे 5 क्वेश्चन तर इथे झालेले आहेत. आता अजून एक क्वेश्चन मी ऍड करणार आहे, कारण मी हे दोघे इतकं छान उत्तर देतात त्यामुळे मला जास्त क्वेश्चन घ्यायचे असे हे झाले. त्यामुळे आता हा क्वेश्चन विचारायच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन विचारते की आता आपलं 2च महिन्यात आपलं छोटंसं पिल्लू घरी येणार आणि छोटं बाळ आलं म्हटलं की ते आपलं 3 कामं करत असतं. बाळ म्हणजे जन्माला आल्यापासून ते 3 कामं करत असतं. कोणकोणती करत असतं ते? येतं का कुणाला उत्तर? शी करणे, शू करणे आणि भूक लागली की रडणे. म्हणजे रडणं हे त्याच्याजवळ एक अस्त्र असतं की भूक लागली की रडतं, शी केलं की रडतं, शू केले की रडतं. आता ह्या उत्तराला अनुसरूनच मी त्यांना क्वेश्चन विचारते. समजा बाळ आपलं घरी आलं आणि 2 महिन्यानंतर आपल्या घरी काहीतरी फंक्शन असेल आणि तुम्ही दोघं जमून भागून झोपले असणार आणि रात्री साधारण 1-1:30च्या दरम्यान बाळ उठलं, तर कोणामध्ये पेशन्स आहेत की पटकन उठून त्या बाळाला म्हणजे का रडते हे बघण्याचं कोणाकडे पेशन्स अधिक असते? का बरं आपली विना अशी काही करणार नाही का? नक्की करणार. सगळ्यात पहिला हेच करते. किती बाबा गोड आहे ना खरंच. 1 मिनिटात उत्तर दिलं की मी उठणार. पण असं नसतं बाबा, असं काहीच नसतं. हे म्हणायला असतं फक्त. बारशाचा कार्यक्रम आम्हीच करणार आहे, त्यावेळेला कळेल. नाही, मला त्याचं उत्तर खूप आवडलं, कारण बाबा म्हणून जबाबदारी घेण्यासाठी तो सज्ज आहे. पण आपली वीणा किती जरी म्हणाली की मी म्हणजे प्रशांत उठे, पण एक स्त्री बघा, आई झाल्यानंतर तिच्यामध्ये ते आई पण आपोआपच येतं आणि ते दोघं सुद्धा त्यांची जबाबदारी खूप छान पद्धतीने पार पडणार. तर ह्या नोटवर आपला प्रशांत जिंकलेला आहे आणि आपली वीणाला काहीतरी पनिशमेंट तो करणार आहे, म्हणजे गमतीशीर पनिशमेंट करणार आहे. मोबाईल कमी वापर. मोबाईल कमी वापरणे. सासूबाई कुठे आहेत? मोबाईल कमी वापरण्याची पनिशमेंट मिळालेली आहे आता. आणि ते काय म्हणतात, एक वॉच ठेवण्याचं काम तुमच्याकडे नाही. तर खूप छान. त्या दोघांना दोघंही असे छान हसत खेळत राहू दे ही सदिच्छा देऊन मी आमचा पुढचा कार्यक्रम इथं चालू करते. झोपाए
येणार ग पाहुणा घरी येणार ग होणार जे ते कसं दिसेल ग मुलगा असेल तो की मुलगी असेल ग होणार जे ते कसं दिसेल ग मुलगा असेल तो की मुलगी असेल ग कोणी असो तो किंवा ती हर तुला सांग पडतो किती कोणी असो तो किंवा ती हर तुला सांग पडतो किती शेवटी आई तू अगं आई तू होणार ग शेवटी आई तू होणार ग कोणीतरी येणार ग कोणीतरी येणार प्रेग्नन्सीमध्ये डान्स नाही करायचा. आपली लेक इतकी हुशार आहे, तिला लगेच कळालं की माझी मैत्रीण कशी डान्स केली तसं करायचं नाहीये. म्हणजे तिला माहीतच असणार आहे, पण बघू म्हटलं तिला कळालं की. तर आतापर्यंत आपण होणाऱ्या आईबाबांचं कौतुक केलेलं आहे, बाळाचं कौतुक केलेलं आहे. परत ज्या आजी वगैरे होणार आहेत किंवा आत्या होणार आहेत, मावशी होणार आहेत, त्यांचं सुद्धा थोडंफार कौतुक केलेलं आहे. तर आता आपण आपल्या घरातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत, म्हणजे जे आजी आजोबा होणार आहेत, त्यांचं सुद्धा इथं थोडं कौतुक करणार आहोत. तर मी वीणाच्या आईला आणि प्रशांतचे आई वडील, प्रशांतचे जे भाऊजे असतील ते, किंवा वीणाची बहीण, त्यांचे मिस्टर, त्या सगळ्यांनी स्टेजवर यायचे आणि पटकन यायचे. आणि वीणाचे पंजे आणि पंजोबा त्यांनी सुद्धा यायचे, पटकन यायचे. ओके. आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. केवलशा भातुकलीत भांडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज उमलून आले आईचे तेज मायेची सेज साजली
प्रथम आपण विनाच्या आईकडून चालू करू की आता आपलं छोटंसं पिल्लू येणार आहे आणि तुम्ही आजी होणार आहात, तर काय एक्साइटमेंट आहे आणि किती टाइम स्पेंड करणार त्या बाळाबरोबर आपण? जेवढा वेळ मला मिळेल तेवढा मी बाळाबरोबर आजीनी सांगितलेलं आहे आणि इथे सगळे काय म्हणतात की पुराव्याला आहेत की हा भरपूर वेळ आपल्या बाळासाठी, आपल्या नातवंडांसाठी देणार आहे. तर खूप छान. आता आपण प्रशांतचे आई बाबा काय म्हणतात बघू. आता आजी आजोबा होणार तर काय तुम्हाला किती आनंद झालेला आहे आणि किती टाइम त्यांच्याबरोबर तुम्ही स्पेंड करा बाळांबरोबर? खूप आनंद झालेला आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढा पूर्ण वेळ देईन. आजची खूप आनंद झालेला आहे. मी सध्या सेवानिवृत्त होता, मला त्या दिवशी दुसरं काही कामच राहणार नाही. संपूर्ण जीवन मी त्याचंच आहे. आपल्या आजोबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी हे स्टेजवर आजी आजोबांना म्हणजे बोलतं करण्याचा एक उद्देश काय असतो बघा की आता ह्या म्हणजे प्रशांत आपला लहान होता किंवा आपली वीणा लहान होती त्यावेळेला समजा आता हे दोघं जॉब करत असतील, प्रशांतचे आई बाबा किंवा वीणाचे आई बाबा, त्यावेळेला त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांसाठी एवढं वेळ देताच आला नव्हता आणि त्यांचं बालपण पण त्यांनी अगदी म्हणजे काय म्हणतात की थोडंफारच अनुभवलं असतं आणि आपल्या नातवंडांच्या रूपात किंवा नात किंवा नातीच्या रूपात ते तो आनंद ते घेत असतात. म्हणूनच म्हणतात ना, आजी आजोबा घरात असणं म्हणजे त्या नातवंडावर खूप छान संस्कार करण्यासारखं असतं आणि ते पण त्यांचा आनंद म्हणजे आपल्या मुलांना जेवढा आनंद देऊ शकले नव्हते त्या काळात, ते आता आपल्या नातवंडांच्या रूपात ते आपण स्वतः सुख घेत असतात. म्हणून आजी आजोबांसारखं म्हणतात ना की जगातली सगळी सुख जर एका म्हणजे तराजू आपण ठेवला आणि जगातली सगळी सुख जर एका साईडला ठेवली आणि आजी आजोबा होण्याचं एक सुख जर एका तराजूत ठेवलं तर तेच जे आजी आजोबांचं पारडं असतं तर तेच वर येत असतं. त्यामुळे ह्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ आणि तुम्हाला तिघांना आजी आणि आजोबा होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वास्ते जान भी दूं, मैं गवाही मां भी दूं, किस्मतों का लिखा मोड़ दूं, बदले में मैं तेरे जो खुदा खुद भी दे, जन्नते सच कहूँ छोड़ दूं. तुमसे जुड़ता मैं न जानूं, तुमसे खुद को मैं पहचानूं, तुमको बस मैं अपना मानूं माहिया. वास्ते जान भी दूं, मैं गवाही मां भी दूं, किस्मतों का लिखा मोड़ दूं. ఇది చెప్పకుండా వచ్చేమో ప్రేమన పరిగుణను నువ్వు బదులు చెబితే దగ్గర చేరదీస్తే బుట్ట బొమ్మ నన్ను ఫోటో కొట్టిదే జిందగీకే అడ్డ బొమ్మ జంట కట్టు కొట్టిదే బుట్ట బొమ్మ నన్ను ఫోటో కొట్టిదే జిందగీకే అడ్డ బొమ్మ జంట కట్టు కొట్టిదే. లోన గంటలుగా జరిగినేమో దిమాది
दे गाजुलाची तुला जाती దగ్గర కూర్చున్నాను చెప్పులు చిటికేసి చక్కగా తిని చేశాను చిన్నగా చినుకు తుమ్మడిగితే కొనకొనగా తుఫాను వేస్తే మళ్ళీ తుమ్మడిగితే కొత్తగా పైనుంచి పడితే హుటబమ్మ నన్ను చుట్టుకుంటివే జిందగీకే అడ్డబొమ్మ జగట్టుకుంటివే వెలిగినా నన్ను తీసి పట్టుకుంటివే కలికి పువ్వునేను నకిలాడుకుంటివే నాకు పట్టలేదు కానీ ఈ అనేది బబ్బుబమ్ము అంటుకున్న తగ్గిపోతున్నాము ముందు నుంచి అందరన్న మాట కానీ కానీ అంటున్నానేమో ఇది చెప్పకుండా వచ్చుకున్నాము ప్రేమ పరిణామము पेढा येणार की बर्फी येणार 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 तीच गोड बातमी तुमच्या समोर आता ते सांगणार आहेत. त्यांना एक नाही ट्विन्स आहेत. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ज्यावेळेस विणाला दिवस गेले त्यावेळेस ज्यावेळेस कळलं त्यावेळेस खूप आनंद झाला आणि आता मी सहज म्हणून गेले आम्हाला जुळे सुद्धा चालतील आणि ज्यावेळेस त्याने हे बघितलं आम्ही याच्यासारखं दुसरं सुख नाही. आणि मी विणाची मावशी आहे आणि मी तिला फोनवर बोलत असते. तिची आई खूप कमी बोलते आणि सारखं मी बोलत असते. मी तिला सहज म्हणलं अगं आम्ही तिचं माहेरचं प्रियंका नाव आहे की आम्ही प्रियंका आम्ही एवढ्या लांब मी सोलापूरला असते की तुझे डोळे पुरवायला आम्ही काही येत नाही तर तू काय खाव तुला काय खाव वाटतं तू सांग मी येताना घेऊन येते. त्यावेळेस ती काय म्हणली माहितीये का अगं आई इथं सगळे माझे डोहाळे पुरवतात. आई नाही आणि मावशी नाही आणि हे सगळे डोहाळे हे आमच्या ताईंनी पूर्ण केलेलं आहे आणि आमची लेक एवढी सुखात आहे. आई वडिलांना याच्यापेक्षा जास्त दुसरं काय पाहिजे. आणि खरोखर तिच्या चेहऱ्यावर जे तेज आहे त्याचं सगळं श्रेय आई बाबा आणि प्रशांत यांना मी देते. आणि हे सगळं जे आहे ते सगळं तिचंच आहे. आणि हे सगळं पावसी कुटुंबीय पूर्णच्या पूर्ण मग ते मिथुन असो वृंदा असो आई बाबा आणि प्रशांत या सगळ्यांनी इतकी काळजी घेतली आम्हाला आमच्या लेकीची तिळा एवढी सुद्धा काळजी नाही. इतका आनंद आणि इतक्या आनंदात आमची लेक राहते याच्यासारखं दुसरं वैभव नाही. आणि मी खरोखरच या पांडुरंगाचे आभार मानते की आमची लेक पावसांच्या घरी आहे आणि ती आनंदात आहे सुखात आहे आणि कसलीच उणीव लेकीच्या संसारामध्ये नाही. आणि असंच सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि अतिशय अगदी शेवटपर्यंत सरप्राईज होता आम्हाला की ते उघड सहज मी म्हणले पी दीदी आम्हाला जोड्या पण चालतील आणि ती पण इच्छा आमची आमच्या लेकीने आणि जावयाने पूर्ण केलेली आहे. मी तिला आता अलीकडं सगळं आम्ही खरेदी करताना मी तिला फोन करत होते सगळेजण तुला काय नाही पण मी मात्र जावयाला फोन केला. मी म्हटलं सगळं लेकीचे डोहाळे पुरवले चालले जावई बापू तुम्हाला काय पाहिजे. काही नाही मामी फक्त तुम्ही या बघा. म्हणजे कसलीही अपेक्षा त्यांना नाही आणि सगळी इतकी तयारी आल्यापासून त्या इथपर्यंत बघितल्यानंतर इतकं मन भरून आलं. आणि
इतका आनंद वाटला की आमची लेक एवढं आणि तिचं एवढं डोहाळ जेवण अतिशय छान केलं. त्याला शब्द माझे अपुरे पडायला लागले की ते शब्दामध्ये वर्णन करता येणारच नाही. आणि असेच आनंदाचे प्रसंग येवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. आणि लेकीचं सुख काय असतं ते आम्हाला याच्यामुळे कळालंय. त्या देवाचे आभार. धन्यवाद. खूप आनंद झाला. जे सुरुवातीचा पाऊस होता ना तो आशीर्वाद होता. बस मला इतकंच बोलायचं. समजणाऱ्यांना समजणार. त्यांचे जे बेबी आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. पण तो आशीर्वाद देवानं कोणाच्या स्वरूपात पाठवला हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. त्यामुळं तिच्या बहिणीचं तेच झालं की म्हणजे मला सुद्धा आता भरून येते सांगते मी की हे तुम्हाला तरी सगळ्यांना माहीतच असेल. म्हणजे त्यांचाच आशीर्वाद आहे सगळा. आणि त्यांच्या बाबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आता दोघांना त्यांच्या 2 बेबींसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच छान तुमचे दोन्ही परिवार छान राहू दे. आणि नंतर ह्या दोन्ही जे पिल्लू येणार आहेत घरी त्या दोघांच्या बारशाचा पण कार्यक्रम आम्ही इथं धूमधडाक्यात सादर करू. तुझे सांगती गोपित गोड भोळे लागले डोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार पोटी भराया येते सख्या साजणी
आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली, सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. भुई भिजली भिजली, भुई भिजली भिजली, रुजला अंकुर उदरी, पोर तृप्तीने माखली, उंजळ सुखाने भरली, घम घम लाग सुगंध जाई, फुलली फुलली. हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग, दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई. झाला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. कस्तुरीचा लाभला, कस्तुरीचा सुवास बाईचा हो दिशात पांगला, कंठतीचा ग गुणाचा शोभत साजिरा ग, सुंदर जोडा राघो मैनेचा. वंश वाढेल वाढेल, दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल. चक्र ऋतूंचे फिरते ग, वसंत हिरवा येतो ग, शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग. सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा, फुलवितो अवघ्या संसारा. आला बाई ऋतू सावळा, हा हळू
पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांद